त्याच्याबद्दल सांगितलं अजितकडे कोण जाणार, कोण सांगणार, आणि मग कोण जायला तयार नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे, याला कोणी जायलाही घाबरत आहे. अरे शाळेंनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो. ज्या अर्थी 8 वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर 91ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो. मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो, परंतु तो त्यात माझा स्वार्थ नसतो. उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल, परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे, हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता. आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला. नारळ नाही, तांदूळ नाही, हळद नाही, कुंकू नाही, काही नाही. बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात. मी बांधल्यात ते आता मला राख्या बांधल्यात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही.